नमस्कार, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण एअर फ्रायरमध्ये वांगे भाजणार आहोत। ही खानदेशातील खास भरताची वांगी असतात। या वांग्यांना वाफ निघून जाण्यासाठी आपण छिद्र केलेले आहेत आणि त्यावर एक एक थेंब फक्त तेलाचा हात लावून घेत आहोत। देठ आपण पूर्णपणे काढून टाकलेले आहेत। एअर फ्रायर आधी आपण प्रीहीट करून घेत आहोत। 200 डिग्रीवर 3 मिनिटांसाठी मी हे सेट केलेला आहे। 3 मिनिटांनंतर आपण यातील जो बॉक्स असतो तो आपण बाहेर काढला आणि या बास्केटच्या या जाळीवर आपण ही तेल लावलेली वांगी ठेवली। 1 किलोमध्ये साधारण 4 वांगी आली होती, तर 3 वांगी ऐसपैस यामध्ये बसलेली आहेत। आता आपण याचं टेम्परेचर आणि टाइम सेट करून घेत आहोत। टेम्परेचर 200 डिग्री आणि टाइम आपण 15 मिनिटांसाठी सेट करत आहोत। 15 मिनिटांनंतर बीपचा आवाज आला। वांगी आपण बाहेर काढून बघूया। बास्केट बाहेर काढल्यानंतर बघा आपले वांगी अर्धवट शिजलेली दिसतात आहे। आपण दाबून बघूया। तर आता ही वांगी आपण उलट करून घेऊया, म्हणजे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर अशी आपण ही वांगी उलट करत आहोत। आणि परत ही वांगी आता आपण एअर फ्रायर मध्ये ठेवत आहोत। 200 डिग्रीवर 15 मिनिटांसाठी आपण हे सेट करत आहोत। बघा 15 मिनिटांनंतर आपण वांगी काढून बघूया। वांगी अगदी छान शिजलेली आहेत। गॅसवर ज्याप्रमाणे वांगी काळी होतात त्याप्रमाणे ही वांगी इथे होत नाहीत, परंतु ही आतपर्यंत पूर्णपणे शिजलेली आहेत। आणि ही कमी टेम्परेचरवर जास्त वेळा शिजलेली असल्यामुळे यातील पोषक तत्वे जास्त इंटॅक्ट राहतात आणि याची साल सुद्धा अगदी पटकन निघून येते आणि हात सुद्धा काळे होत नाहीत। चुलीवर भाजलेल्या किंवा काट्यांवर भाजलेल्या वांग्यांमध्ये आणि या वांग्यांमध्ये चवीमध्ये किती फरक पडतो ते तर भरीत केल्यावरच समजेल। वांगी मात्र अगदी छान भाजल्या गेलेली आहेत। 1 किलोमध्ये 4 वांगी आलेली होती, तर 3 वांगी मी एअर फ्रायरमध्ये भाजली आणि 1 वांग मी गॅसवर भाजलेलं आहे। तर ही गॅसवर भाजलेलं वांग्यांचं भरीत थोडंसं पिवळट दिसत आहे आणि एअर फ्रायरमध्ये भाजलेल्या वांग्यांचं भरीत जास्त पांढरं वाटत आहे। आता आपण नेहमी पुऱ्या बनवतो त्याप्रमाणेच पुऱ्या बनवल्या आणि आता ह्या पुऱ्या मी एअर फ्रायरमध्ये ठेवत आहे। एअर फ्रायरमध्ये अगदी छोट्या छोट्या 4 पुऱ्या मावतात किंवा मोठ्या मोठ्या आपण 2च पुऱ्या यामध्ये ठेवू शकतो। तरी माझ्या थोड्याशा मोठ्या पुऱ्या आहेत, तर यातच 2च बसत आहेत। वरून आणून खालून तेल लावणं थोडंसं ऑप्शनल आहे, तरी पण मी थोडंसं तेल लावत आहे। तेल नाही लावलं तरी पण यात पुऱ्या तयार होतात। 200 डिग्रीवर मी 5 मिनिटांसाठी पुरीसाठी टेम्परेचर सेट केलं आणि 5 मिनिटांनंतर आपण उघडून बघूया। पुरी आपल्या छान फुललेल्या आहेत बघा, अगदी टम्म अशी पुरी फुगलेली आहे। चवीमध्ये थोडासा फरक नक्कीच असतो। तळलेल्या पुरीप्रमाणे ही लागत नाही, थोडीशी कडक कडक लागते। पण बीपी असणाऱ्या पेशंटसाठी, डायबिटीज पेशंटसाठी, हार्ट पेशंटसाठी आणि सगळ्या पेशंटसाठी एअर फ्रायरमधील भरीत आणि पुरी तयार आहेत। आणि आरोग्य उत्तम सांभाळायचं असेल तर एअर फ्रायर नक्की वापरा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। बाय।